शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं, वडेट्टीवारांचा मोठा दावा। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती असल्याचंही विधान। ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। कुठे हनी पण नाही, ट्रॅप पण नाही। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर शंकेला वाव नसावा। विरोधकांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल। सुनील तटकरेंचं मोठं विधान। तटकरेंच्या वक्तव्याला छगन भुजबळ यांचं समर्थन। निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, उद्धव ठाकरेंची मागणी। तर ईव्हीएम संदर्भात ठाकरेंनी काँग्रेसला दोष द्यावा, मुनगंटीवार यांचा टोला। लोकसभेचं यश विधानसभेला डोक्यात गेलं। महाविकास आघाडीमधल्या सर्व पक्षांना ठाकरेंचा गरजा आहे। मीपणा आल्यामुळेच पराभव झाला, ठाकरेंचं मत। मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही, विधानसभेत फडणवीसांचं वक्तव्य। तर मुंबई गुजरातमध्ये मिळवण्याचा डाव, राज ठाकरे यांची भाजपवर टीका। हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय? पहिलीपासून हिंदी सक्ती कराच, दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करेन, राज ठाकरे यांची टीका। शाळा कशाला, मदरसे बंद करा, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, नितेश राणेंचं चॅलेंज। मराठीसाठी फक्त हिंदूंनाच मारहाण का? राणेंकडून सवाल उपस्थित। सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक हिंदू नव्हते का? नितेश राणेंच्या टीकेवर देशपांडेंचा पलटवार। तर राणे कुटुंबाने जेवढे लोक मारले तेही हिंदूच होते, अविनाश जाधव यांचा हल्लाबोल। दुबई मुंबई में आजा, समंदर में डुबे डुबे के मारेंगे, निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडनं समाचार। तर मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली, ट्विट करत दुबेंनी ठाकरेंना डिवचलं। राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तो समाप्त होईल, भाजप खासदार मनोज तिवारींचा निशाणा। तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, अविनाश जाधव यांचा पलटवार। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका, एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी। राज ठाकरे यांचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतायत असा आरोप। उद्धव ठाकरे यांच्याकडनं संजय राऊतांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस, राऊतांच्या निवासस्थानी जाऊन सपात्निक घेतली सदिच्छा भेट। 1 ऑगस्ट पासून 50,000 शिक्षकांना पगारवाढ मिळणार, राज्यामधील सुमारे 6,075 शाळांमधील शिक्षकांना लाभ, राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा। दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी केंद्रे यांचा 18 दिवसांपासून ठिय्या, अनेक सामाजिक संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा। सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचं आझाद मैदानात आंदोलन, संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा इशारा, किमान भाडं 32 रुपये करण्याची मागणी। गणेशोत्सवाला कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर, मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष गाड्या, 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार। चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू, 2 महिलांचे मृतदेह सापडले तर तिसऱ्याचा शोध सुरू, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी, महिला आणि बालकल्याणच्या अहवालामध्ये निरीक्षण, कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडावळीच्या दिशेने तपास करण्याच्या सूचना। ईडीकडून गुगल आणि मेटाला नोटीस, ऑनलाईन बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याचा आरोप, दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींना 21 जुलैला चौकशीसाठी बोलावलं। तंटामुक्त उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली, मणिकर्णिका घाटातील मंदिरं पाण्याखाली। मुंबईमध्ये मध्य हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची घोषणाबाजी, सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये दाखल।